राम
अम्मा हरीच्या दासाई अम्मा हरीच्या दासाई भजनाही त्रैलोकी भजनाही त्रैलोकी देवगुभा मागे पुढे देवगुभा मागे पुढे उगवी कोडे कैसा केला कैसा हुआ कैसा केला आगे सोया देवा मागे बोले हातानं टाळी वाजवा सर्वांनी. टाळ टाळी मुखान देवाचं नाव. टाळी चुकवू नका, सर्वांनी हातानं टाळी वाजवायची. हरी हरी टाळी वाजवा, मुखान देवाचं नाव. टाळ टाळी पहिलं चरण जालना भागवत महाराज, दुसरे चरण बाटिवडे. हरीचा दासा काही हरीचा दासा काही हरीचा दासा
मागे पुढे देव उभा मागे पुढे राग दुसरा मान शिवरंजनीची दुसरा मान देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे
आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आवाज जरा द्यायला बाबाजी सद्गुरु दास तुका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण बोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण नित्य निपुण्य ज्यांचे चरण प्रसन्न होती श्रोते जन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जया तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोले बो बडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगत विद्वान देहूचे सुप्रसिद्ध संत सदेह वैकुंठ गमन असणारे साधू ज्यांचा त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमन सोहळा आपण याच पंचक्रोशीमध्ये साजरा केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला अभंग आहे आणि या अभंगामध्ये हरीच्या दासाला त्रैलोक्यातलं कोणतंही भय नाही ह्या अभंगाचा विषय प्रतिपादित करतात। थोडं क्षमा मागून म्हणजे विलंब झाला असेल कारण सावर्डे बुद्रुक गावामध्ये माऊलींची चरित्रकथा चालू आहे आणि ही चरित्रकथा 2 सत्रात आहे। सकाळी 9 ते 11, संध्याकाळी 6 ते 8 आणि त्याच्यानंतर आता हे 9 ते 11 कीर्तन। त्याच्यामुळे आता काय म्हणायचंच नाही, नुसतं चिंतनच मांडायचं। मग सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये हरीचा भक्त कोण, हरीचा दास कोण आणि याला कोणतं भय नाही याचं आपण थोडंसं चिंतन करूया। आता वास्तविकता हरीचा दास, दास या शब्दाचा अर्थ नोकर होतो तसं पाहायला गेलं तर, आणि शास्त्र कथन करतं की दास दास्यत्व ज्यानं परिधान केलं तो असून मेल्यात जमा आहे। नित्य प्रवासी, नित्य रोगी, नित्य भोगी आणि हा दास म्हणजे दुसऱ्याचं दास्यत्व परिधान करणारा। हे कसे आहेत? हे असून नसल्यात जमा, कारण यांच्याजवळ स्वतंत्रता नसते आणि स्वातंत्र्य हरवून गेलेले हे दास्यत्व असतात। पण दास्यत्व स्वीकारले कोणाचा? अभंगाचा विषय आम्हा आणि हरीच्या दासा। आता हरीचे जे दास आहेत यांना नोकर म्हणून संबोधायचं नाही तर त्या ठिकाणी ते भक्त धरायचे आणि या भक्तांना त्रिलोकातले कोणतंही भय वाटत नाही। का वाटत नाही? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। देव प्रत्यक्ष आमच्या पुढं आणि प्रत्यक्ष देव आमच्या मागं उभा असताना आम्हाला कशाची भीती वाटत नाही।
वास्तविकता संकट आलं तर परमात्मा आम्हाला उचलतो आणि कडेवरती घेतो, खांद्यावरती घेतो. विठू माझा लेकरवाळा या नायानं त्यानं कुणाला तरी करंगळीला धरले, कुणाला खांद्यावर घेतले, कुणाला काखेत घेतले, कुणाला मस्तकावर घेतले, तर कुणाला खांद्यावरती घेतले. या पद्धतीनं म्हणून हे सगळे जे लेकरवाळा विठोबाचा आपण फोटो पाहतो त्याच्यामध्ये ही जी सगळी मंडळ आहेत, ही सगळी मंडळी हरीचे दास आहेत. आणि मग इथं दास शब्दाचा अर्थ भगवंताचे भक्त धरायचे. सर्वस्वानं संसारावरती ज्यांनी तिलांजली दिलेली आहे आणि भगवंतावरती आपला संपूर्ण भाव समर्पित केला, हे हरीचे दास. आणि अशी भक्ती करणारेच, आणि यांना त्रैलोक्यात भीती नाही असं सांगतात. आता याच्यात काकडा हरिपाठ करणारे धरायचे का, याच्याकरता एक दृष्टांत पाहूया बघा. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं एक कन्या निर्माण केली, तिचं नाव आहे अहिल्या. आणि या अहिल्या इतकी सुंदर होती की ते सत्य लोकांमध्ये अहिल्या पाहण्याकरता देवांची गर्दी झाली. अहिल्या पाहण्याकरता इतके स्वरूपवान अहिल्या, आणि या अहिल्याच्या हातामध्ये धवल फुलांची माला ब्रह्मदेवानं दिली आणि तुला योग्य जो कोणी वर वाटतोय त्याला तू गळ्यामध्ये माळ घाल म्हणते. पण सगळेच देव स्वरूपवान असणारा अहिल्याच्या माळेमध्येच मुंडकं घालू लागले. मग त्यावेळेला ब्रह्मदेव म्हटले नाही बाबा, असं करता येणार नाही, मग एक पण ठेवावा. म्हणजे सत्य लोकांमध्ये एक पण मांडला अहिल्याचा. तो पण असा होता की जो कोणी पृथ्वीची भ्रमंती करून येईल आणि जो पहिला नंबर पटकावेल, पृथ्वीची भ्रमंती करून जो पहिला येईल त्याला अहिल्या पत्नी स्वरूपामध्ये दान दिली जाईल म्हटले. मग सगळ्या देवतेने सत्य लोकांना आपापल्या घरी गेले आणि आपापली वाहनं काढली, विमानं आपापली काढली, प्रत्येकानं आपापलं वाहन काढलं आणि त्या वाहनावरती आरूढ झाले आणि पृथ्वीची परिक्रमा करण्याकरता निघाले. आणि सगळ्यात आधी जो उतावळा होता तो म्हणजे इंद्रदेव होता. आणि या इंद्रदेवानं ऐरावत रत्नावरती स्वारी आपली सज्ज केली आणि पृथ्वीच्या परिक्रमेकरता इंद्रदेव निघाला. त्याच वेळेला गोदावरीच्या पात्रामध्ये गौतम ऋषी स्नान करत होते. आणि या गौतम ऋषींना आकाश मार्गाने जाणारी ती देवांची मांदी याळी दिसली. गौतम ऋषीने इंद्रदेवाच्या वाहनाला थांबवलं आणि प्रश्न केला, म्हणे इंद्रा, अरे एवढ्या लगोलगीनं या ऐरावत रत्नावर भरून नेमका चाललास कुठं तू? प्रश्न इंद्राला केला. इंद्रानं खाली बघितलं तर म्हटले गौतम ऋषी आंघोळ करतो. इंद्रानं मनात विचार केला, इथं जर गाडी थांबवली आणि या म्हाताऱ्याला जर सांगत बसलं तर नंबरही गेला, डिझेलही गेलं, सगळं जाणार. त्याच्यामुळे म्हटले तुम्ही आंघोळ करा, हे चालले कशा करता ते तुम्हाला नंतर कळेल म्हटले. आणि मग एकाचं वाहन थकलं गेलं. आता ते वाहनांचं वाटप सुद्धा कसं झालं काय माहिती. ते एवढासा उंदीर आणि त्याच्या एवढ्या मोठ्या पोटाचा बाबा. गणपती बाप्पाचं वाहन ठकलं. गणपती बाप्पांनी गोदावरी तटावर वाहन आणलं. मग गणपतीला प्रश्न केला गौतमानं, म्हणजे देवांची मांदियाळी चालली कुठं? तर सत्यलोकाचा पण आहे. सत्यलोकामध्ये ब्रह्मदेवानं पण केला की पृथ्वीची परिक्रमा जो कोणी करून येईल पहिल्यांदा त्याला अहिल्या दान दिली जाईल म्हटलं. आता गौतम ऋषी विरक्त साधू संन्यासी, ते म्हणजे आपल्याला काय करायचंय, जाऊ देत नंबरला. गौतम ऋषी त्या गोदावरीच्या पात्रातनं येत असताना ओल्या अंगानं आले बरं का. तीर्थामध्ये स्नान करत असताना ओल्या अंगानं स्नान करावं असा रिवाज आहे. मग ओल्या अंगानं येत असताना एक धेनू म्हणजे गाय बांधलेली होती एका झाडाला, आणि ती गाय वेत होती, गर्भस्थ असणारी गाय वेत होती, वासराला जन्म देत होती. आणि गौतम ऋषीनं त्याच वेळेला वासराला जन्म देणाऱ्या गायीला 3 परिक्रमा केल्या. आणि शास्त्रामध्ये गाय हे पृथ्वीचं ज्योतक आहे. गायीलाच काय म्हटलेलं आहे, पृथ्वी म्हटलेलं. म्हणून ब्रवत्स्य रूप पृथ्वी ब्रह्म ह्या पासी जाय, नेत्रिबाह्य तो य सांगत असे, बुडविला अधर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मजा आता. ज्या ज्या वेळेला अधर्माची हानी होते त्या त्या वेळेला पृथ्वी गायीचं रूप घेते. म्हणून गाय म्हणजेच पृथ्वी आणि पृथ्वी म्हणजेच गाय आहे. आणि म्हणून पृथ्वीला मारलेली परिक्रमा 3 प्रदक्षिणा त्या गायीला मारल्या. म्हणून जर कोणाच्या घरामध्ये गाय असेल आणि ती गाय जर वासराला जन्म देणार असेल तर त्या प्रसंगी काय करायचं, गायीला परिक्रमा करायची. आणि ही परिक्रमा पृथ्वी मोलाची परिक्रमा आहे. आणि म्हणून काय झालं, हे नुसतेच नंबरला गेले, पण खरं पृथ्वी परिक्रमेचं पुण्य कुणाच्या पदरात पडलं तर गौतमाच्या पदरात पडलं. आणि गौतमाला ब्रह्मलोकाचं सत्यलोकावरनं बोलावणं आलं. गौतमाचा आणि अहिल्याचा विवाह संपन्न झाला. आणि त्याच वेळेला मग हे सगळे डिझेल पेट्रोल संपून आलेले सगळ्यांनी गाड्या आपल्या पार्किंग केल्या सत्यलोकात. आणि सगळे परत पहिल्यांदा आले. ज्यानं नंबर पहिला पटकावला होता तो इंद्रदेव होता. इंद्रदेव पहिला सत्यलोकामध्ये आला आणि त्यावेळेला शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान. शेवटचं मंगलाष्टक होतं. आणि त्याच वेळेला हा ब्रह्मदेवाला म्हणू लागला, ब्रह्मदेवा पहिलं गाडी माझी आलेला म्हणे, ऐरावत रत्न बांधलेला आहे बघ म्हटला, पहिला नंबर मी पटकावलेला आहे, आण तुझी अहिल्या आणि माझ्या पदरात दे. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हटला, इंद्रा अरे बाबा म्हटला उरकलं, आता शेवटचं मंगलाष्टक झाले, वास्तविकता आता जेवायलाच बस आणि जेवून जा.
इंद्रदेव म्हटला मंगलाष्टक झालं. हा म्हणे कोण वर म्हणून प्राप्त झाला? मित्र वाहन कोणाचं बघितलं नाही म्हणे बाहेर. बघ तरी म्हणे कोण वर म्हणून प्राप्त झाला अहिल्याला. आणि इंद्रदेव पाहण्याकरता गेला तर जे विचारित होतं म्हातारं की वाहनं कुठं चालली, त्याच्याच गळ्यात अहिल्याची माळ दिसते. हे म्हटलं मी पाहिलं याला, हे गोदावरीच्या तटामध्ये आंघोळ करत होतं, हे जर परिक्रमेलाच आलं नाही तर याला अहिल्या दिली कशी ब्रह्मदेवा? मग याशी जर टेबला खालनं मुलगी तुला तुझी द्यायची होती तर पेपरला जाहिरात कशाला दिली पृथ्वीची परिक्रमा करा म्हणून? का डिझेल पेट्रोल वाया चालली, तर युद्धाचा प्रसंग आहे आधीच, कशाला दिली आमचं काय करण्याकरता बरं? त्यावेळेला इंद्रदेवाला ब्रह्मदेव म्हणतोय, हे मर्म ऐका आता. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या मुखातनं वाक्य आलं, अरे बाबा म्हणाले पृथ्वीची परिक्रमा करणं वेगळं आणि पृथ्वीची परिक्रमा घडणं वेगळं. तुम्ही जी केली ती पृथ्वीची परिक्रमा फक्त केली आणि गौतमाच्यानं घडली, म्हणून परमार्थ करणं वेगळं आणि परमार्थ घडणं वेगळं. हा भाव आहे यातला. परमार्थ अनेक जण करतात पण घडतो का हा मुख्य विषय आहे ना. अनेक परमार्थ करण्याच्या मागे लागलेले आहेत पण केला जाणारा परमार्थ घडतो का हा विषय आहे ना. तसं इंद्र अधिक देवतांनी केली पण त्यांच्याच्यानं घडली नाही आणि ज्याच्याच्यानं घडली त्याच्या पदरामध्ये अहिल्या दान गेली. तशाच स्वरूपामध्ये भगवंताचं दास्यत्व परिधान करणारे यांनी मागच्यावरती तिलांजली सोडावी लागते, तेव्हाच गोसावे व्हावे त्याने. तुम्हा सांगतो रे जना ऐकावे कानी, आमचे नाचणी नाचू नका, जोवरी तुम्हा मागीलांची आस तोवरी उदास होऊ नका. आशा ही समूळ खलुनी काढावी, तेव्हाच गोसावे व्हावे त्याने. इतरांचं काम नाही बरं का. आणि म्हणून सर्वस्वानं भगवंताचा दास होण्याकरता संपूर्ण भाव त्याला द्यावा लागतो. आणि हा भाव परमात्म्याच्या ठिकाणी रुजू झाला तर तो भक्त गणतीमध्ये येतो. आणि हा भक्त भगवंताला किती आवडतो. भागवतामध्ये उद्धवाचा आणि परमात्म्याचा संवाद आलेला आहे बघा. उद्धव प्रश्न करतो की भगवंता तुम्हाला जगामध्ये काय आवडतं? त्यावेळेला परमात्मा सांगतात की मला जगामध्ये या विश्वातल्या 5 गोष्टी अत्यंत आवडतात. 5 गोष्टी आवडतात. त्यातली पहिली गोष्ट त्यांना सांगितली, मला आवडणारी पहिली गोष्ट म्हणजे आत्मयोनी, ही म्हणजे माझा स्वतःचा मुलगा. दुसरी आवडणारी गोष्ट म्हणजे संकर्षण, हा म्हणजे स्वतःचा भाऊ. तिसरी आवडणारी गोष्ट म्हणजे शंकर, हा भगवान शिवशंकर. चौथी आवडणारी गोष्ट म्हणजे श्री, ही म्हणजे लक्ष्मी. आणि 5वी आवडणारी गोष्ट म्हणजे मी स्वतःला आवडतो. या 5 गोष्टी मला अत्यंत आवडतात. पण या 5ही गोष्टींच्या जर पुढं भक्त आला तर या 5ही गोष्टी मी डावलतो. 5 गोष्टी अत्यंत आवडतात मला. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आत्मयोनी. आत्मयोनी म्हणजे ब्रह्मदेव बरं का. आपण झालेली संतती आपल्या वडिलांना पत्नीमार्फत झाली. वास्तविकता वडिलाचं फक्त तत्व आहे, पण आईनं आपल्याला जन्म दिला, आईनं आपल्याला वाढवलं, म्हणून पत्नीमार्फत ज्या बापाला संतती झाली, पत्नीमार्फत झालेली संततीवरती सुद्धा बाप माझी संतती म्हणून एवढं प्रेम करतो. विष्णू परमात्मा उद्धवाला सांगतात, उद्धवा ही जी ब्रह्मदेव माझ्या नाभिस्थानातनं प्रगट झाला, हा माझ्या लक्ष्मीमार्फत मी प्रगट केला नाही, तर वास्तविकता मी माझ्या स्वतःच्या आत्मयोनीतून याला जन्म दिला. आणि म्हणून बायकोकडनं होणाऱ्या मुलावरती बापाचं किती प्रेम असतं, पण ज्यानं प्रत्यक्ष बापानं ज्या मुलाला जन्म दिला त्यानं त्या मुलावरती किती प्रेम करावं. म्हणून आत्मयोनी ब्रह्मदेव माझा मुलगा, याच्यावर माझं किती प्रेम असलं पाहिजे. पण भगवंतानं हे दाखवून दिलं की त्या ब्रह्मदेवावरही मी तेवढं प्रेम करत नाही जेवढं प्रेम भक्तावर करतो. निळोबारायांचे गवळण येते. निळोबारायांच्या गवळणी परस्परांशी संवाद करत असताना गोकुळामध्ये यानं काय काय लीला केल्या याचा पाढा वाचत असतात बघा. एकी कलाची असून एकटा, विश्वे विश्वाकार होऊन या ठेला. आणि ह्या गवळणीमध्ये बघा पुढचं चरण आहे, आणखी एकही नवलाभू केला, काला वाटिता विधाता ठकविला, व भाग न देता गोवळ वत्से घेऊन या गेला, तेथीची तैसा आपण होऊन या ठेला हो. आईशा गवळणी त्या बोलती परस्परी. त्या गवळणी एकमेकांना बोलू लागल्या. आयुष त्याच्या गोकुळातल्या लिलेंचा पाढा वाचत असताना त्या गवळणी म्हणतात की अगं ऐक म्हणे, यानं एके दिवशी असा नवलाव केला की काला वाटिता विधाता ठकविला. हा काला वाटत असताना काला पाहण्याकरता स्वर्गीचे अमर असणारे अमरावतीमध्ये देव सोडून काला पाहण्याकरता गगनामध्ये मांदियाळी करून बसले. आणि भगवंत उंच हात करून उभा गोपाळांना काला देतोय. आणि जे या गोपाळांना देतोय तो इंद्रदेव म्हणतोय मलाही प्राप्त व्हावं, म्हणून इंद्राधिक देवत पदांची खाली आली. भगवंतापुढं पदर पसरू लागले की देवा जे तुम्ही गोपाळांना देताय ते आमच्याही पदरात थोडंसं टाका. पण भगवंत म्हणाले अजिबात नाही,
जे भक्ताला देतोय ते इंद्रादिक पदांना सुद्धा मी प्राप्त करून देणार नाही. मग भक्त किती आवडतात हे दृष्टांत येतो. इंद्रदेवानं ठरवलं, काल्या चिनी निमिषे देवजळी झाले मासे. भगवंत मासे झाले, पण देवानं सांगितलं की मासे जरी झालेले असले तरी खरकट का असं पण यांना वाढायचं नाही, यांच्या मुखात गेलं नाही पाहिजे. याच्याकरता जिथं भगवंताचं वास्तव्य नाही त्या पार्श्वभागाला आपले हात पुसा, पण हात बुडवू नका. मग इंद्रादिक देवतांना रित पाठवला. इंद्र सत्यलोकामध्ये गेला आणि इंद्र सत्यलोकामध्ये जाऊन भगवंताचे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाजवळ सांगू लागला की देवा म्हणे, अहो इंद्रादिक पदांना काला नाकारला यानं. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतो, इंद्रादिक पदांना नाकारला असेल पण मी प्रत्यक्ष त्याची आत्मयोनी आहे, मला अजिबात नाकारणार नाही तो. पण इंद्रादिक पद बाजूला केली असते पण ब्रह्मादिक पद बाजूला करू शकत नाही. म्हणून प्रत्यक्ष सत्यलोकातनं ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवाने हे देवापुढं ओटा पसरला, पदर पसरला. ब्रह्मदेवाने मागितलं की देवा, तुम्ही जे भक्तांना देता ते तुमच्या मुलाला द्या. पण भगवंताचं वाक्य, देव म्हणतोय की अजिबात नाही. जे गोपाळांना प्राप्त होतंय तो तू माझा प्रत्यक्ष मुलगा जरी असला तरी ती मी तुला प्राप्त करून देणार नाही. म्हणून इंद्रादिक पदांना काला नाकारतो यात नवल नाही. स्वतःच्या आत्मयुनी असणाऱ्या ब्रह्मादिक पदांना सुद्धा जे भक्तांना देतोय ते तुम्हाला मी मिळवून देणार नाही. याच्यावरनं हे ठरतं की माझा मुलगा आत्मयुनी ब्रह्मदेव याच्यावर माझं सर्वाधिक प्रेम, पण त्याच्या समोर जर भक्त आला तर त्या आत्मयुनी ब्रह्मदेवाला सुद्धा मी काय करतो, डावलतो. दुसरी गोष्ट सांगत असताना सांगितली संकर्षण. हा माझा स्वतःचा भाऊ मला आवडतो. किती आवडतो, किती आवडतो. अहो याची प्रत्यक्ष माझ्यावरती कृतयुगापासून सावली आहे. हा कधीही मला सोडत नाही. स्वतःचं घर आपल्याला आवडतं का नाही? कशा करता आवडतो? यानं आयुष्यभराची सावली आपल्याला दिली. म्हणून म्हातारी माणसं बघा, शेणा मातीचं विटांचं जर घर असलं, लेकाजवळ जर पैसा आलेला असला आणि त्यानं जर ते घर पाडायचं ठरवलं तर ते पाडणारं घर बघून मुलगा आनंदित होईल, पण बापाच्या डोळ्यात पाणी येतं. पाणी येतं बापाच्या डोळ्यामध्ये. का? कारण आयुष्यभर ह्या घराला माती रचण्याकरता, दगड लावण्याकरता मी काय कष्ट केले हे बापाला डोळ्यापुढे दिसत असतं. म्हणून ज्या घरानं आयुष्यभर आपल्याला सावली दिली ते घर जर पडू लागलं तर डोळ्यातनं पाणी येतं. अर्थात निवारा देणाऱ्यावरती माणसाचं प्रेम आहे. मग ती निर्जीव घराची वस्तू असली तरी जीव त्या घरावरती प्रेम करतो. यानं कृतयुगापासून संकर्षण म्हणजे बलभद्र म्हणजे शेषानं माझ्यावरती आयुष्यभर फणा देण्याचं वचन दिलं आणि याची माझ्यावरती आयुष्यभराची सावली आहे. यानं मला आयुष्यभराचा निवारा दिला. यानं स्वतःच्या शरीराची गादी केली. स्वतःच्या शरीराला ज्यानं वेटोळं घातलं माझ्या शय्येकरता, तो मला किती आवडावा बरं, इतका आवडावा. पण तरी सुद्धा अर्जुन पुढं आला की त्या बलभद्राला भगवंत म्हणतो काय, तुम्ही बाजूला व्हा, मला सर्वाधिक प्रिय अर्जुन आहे. आणि हेही परमात्मा दाखवतो की संकर्षणापेक्षा मला माझा भक्त जास्त आवडतो. नंतर सांगितलं शंकरहा म्हणजे भगवान शिवशंकर. आणि वास्तविकता भगवान शिवशंकर म्हणजे देवाचंच स्वरूप. आणि याला प्रमाण आले हरिहरा भेद. हरि हरा भेद, हरि हरा भेद. भगवान शंकर परमात्मा मला किती आवडतो तर माझंच स्वरूप आहे ते. हर आणि हरी याच्यात फक्त एक वेलांटी. नाहीतर हर म्हणजे हरण करणारा आणि हरी म्हणजे सुद्धा हरण करणारा. म्हणजे भगवान शंकर माझंच दुसरं स्वरूप आहे. पण या शंकरापुढं जरी माझा भक्त आला तर त्या शंकराला मी बाजूला करतो म्हटले. तो शंकरही मला तितका आवडत नाही जितका मला माझा भक्त आवडतो. नंतर सांगत असताना सांगितलं श्रीही म्हणजे आता बायकोवर आले. मला सांगा म्हटले, स्वतःची बायको स्वतःला आवडते का नाही? चोपदार आहे का नाही? आवडते तुम्हाला? आवडते म्हणतात. स्वतःची बायको स्वतःला आवडते ना? आवडते ना?
खरं बोला की कीर्तनामध्ये हा स्वतःची बायको स्वतःला आवडते. परमात्माही तेच सांगतो. बरं, परमात्मा सांगतो की तुम्ही बायकोवर प्रेम करता, पण वास्तविकता तुमच्या बायकोत आणि माझ्या बायकोत फरक आहे. म्हणजे फरक कसा? तुमची बायको सोडणारी आहे, पण माझी बायको न सोडणारी आहे. तुमची बायको अपायीने सांगितली आणि माझी पत्नी अनपायीने सांगितली. जी सोडते ती अपायीने, जी सोडत नाही ती अनपायीने. म्हणजे कशी सोडत नाही तुम्हाला? तुमच्या सोडून जातात म्हणे. कशा सोडून जातात म्हणे? सकाळी भेटी, दुपारी गाठी, संध्याकाळी मिठीन, दुसऱ्या दिवशी सकाळी सोड चिठ्ठी. आणि अशाही स्वरूपात काहींच्या गेल्या. बरं, तिथंही जर थांबल्या, काही मग पहिला मुलगा होईपर्यंत थांबतील, नाही आवडला प्रपंच तर निघून जातील, माहेरी येतील. त्याच्याही नंतर मग काही बाबा आता मुलं उत्पन्न झालेली आहेत, कसा तरी याचा प्रपंच कडला नेऊया म्हणून उगच दिलगिरी, उगच मोठ्या मनानं काही जण राहतील. बरं ठीक आहे म्हणे. आता काही जण म्हणत असतील, अरे बाबा आमची बायको, माझा 80 वय आहे, माझी बायको 75ची आहे आणि आमच्या दोघांचा अजून सुद्धा घरामध्ये भांडण झालेलं नाही आणि तू काय म्हणायला लागला की सोडणारी आहे म्हणून अजूनपर्यंत संसार चालला. सोडणारी नाही का हो? दाखले दिलेले आहेत. देहग्रहाची कामिनी तितव राहिली भुवनी, मी जळ तसे स्मशानी आगी सवे एकला. इथं कुठं आली मग ती? इथं कुठं आली ती? अरे बाबांनो, ही एवढी मिथ्या संसार सांगत असताना संसाराचं मिथ्यत्व जाणायचं असेल, हे किती खोटं आहे हे जाणायचं असेल तर व्यावहारिक भाषेतले 2 दृष्टांत देतो. आता हे दृष्टांत ऐकायला जरा तुम्हाला जड वाटतील आणि मानेनं तुम्ही लाजेनं मान खाली घालसाल. किती मिथ्यत्व संसाराचं आहे की मरणाच्या दिवशी भिंतीला टेकलेलं तुमचं मढ, याच्यावरती जी पत्नी बोंब मारते की मलाही याच्या संग जाऊ द्या, तीच बायको 12व्या दिवशी मटण खाते. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल. हो, अजून मिथ्यत्व काय असावं संसाराचं? हे ते तिकडं मी विचार सागडाकडे जात नाही, हे व्यावहारिक भाषेतला दृष्टांत देतोय. किती मिथ्यत्व संसाराचं की जी मढ्यावरती बोंब ठोकते ती 12व्या दिवशी एवढं तिचं प्रेम उतरतं की ती हाडकं सुद्धा चगळायला मागं पुढं पाहत नाही. अजून संसाराचं मिथ्यत्व सांगू. वर्षाला भावाची साडी येऊ द्या, पण एका भावजाईला भावाची साडी नाही येऊ द्या, त्यावेळेला बहिणीच्या मुखात येतं पेटलं भाड्याचं. एक साडी जर चुकली तर भावाचं पेटण्यावरती ही बहीण निघाली. म्हणून म्हटलं जवळ चाले मोठा धंदा. प्रमाण चाललेले आहेत, प्रमाणांचा बाद करायचा नाही. सगळं बोलण्याला प्रमाण आहे. जवळ चाले मोठा धंदा तव बहीण म्हणती दादा. ही प्रपंचाची शोकांतिका. अरे तुमची माणसं तुम्हाला सोडून जाणारी आहेत बाबांनो, पण माझी धर्मपत्नी, अरे जी सोडणारी आहे तिच्यावरती तुमचं जर एवढं प्रेम आहे, पण जी कधी मला सोडत नाही. म्हणजे सोडत नाही कशी? देवा तुम्ही प्रपंचिकच अवतार घेतले असं नाही, तुम्ही ब्रह्मचारी झाले. मग या ब्रह्मचारी झालेला असताना लक्ष्मी कुठं आहे? तिनं सोडलं का नाही त्या अवतारात तुम्हाला? देव म्हणतात कुठं सोडलं बाबा? म्हणजे सांगा माझे कोणते ब्रह्मचारी अवतार आहेत? तर मग पहिला अवतार सांगितला की मत्स्य अवतारामध्ये कुठं आहे बरं? मत्स्य अवतारामध्ये का लग्न केलं तुम्ही? मत्स्य अवतारामध्ये कुठं आहे? सांगितलं मत्स्य अवतार ज्या वेळेला घेतला त्यावेळेला लक्ष्मी जलधारा झाली. म्हणजे कासवाच्या अवतारात सुद्धा ही जलधारा आहे. ज्या वेळेला मोहिनीचं स्वरूप धारण केलं, धन्वंतराचं रूप घेतलं, त्यावेळेला अमृताचा कलश म्हणून उत्पन्न झालेले आहे. त्या अमृत मंथनातनं ही प्राप्त झाली. माझी सहचारिणी झाली, माझ्या पायाच्या सेवेला प्राप्त झाली. मी राम झालो तर ती सीता झाली, मी कृष्ण झालो तर ती रुक्मिणी झाली. म्हणजे सोडते कुठं मला ती? म्हणजे देवा तुमचे 24 अवतार भागवतात सांगितले, या दत्तात्रयाचा अवतार आहे, इथं कुठं लक्ष्मी आहे मला सांगा. मग त्यावेळेला सांगितलं की माता अनघ्या ही दत्तात्रयाची शक्ती आहे आणि कोणतंही ब्रह्म एकटं कधी कार्य करू शकत नाही, त्याच्यासोबत मायेचं अधिष्ठान मानावंच लागतं. आणि म्हणून कृष्णाचं प्रागट्यकरण लीला बघा. कृष्ण परमात्मा प्रगट होण्याच्या आधी मूळ माया पाठवली गेली. मग रडे माया करिया कांत नामा म्हणे उठती दूत.
ती माया हातातनं निसटली आणि कंसाला संकेत दिला, तुझ लागी वधी उपजला मज आधी, ऐकी दुराचारी कंसा निर्दयी रे महापातका, तुझ नकळे हित अहित हितार्था, हा जन्मला नियंता तुझ कारणे. म्हणजे मायेची शक्ती, मायेची साथ त्याला घ्यावीच लागते, त्याशिवाय कोणतंही ब्रह्म पुढे जात नाही. म्हणून माया तिची ब्रह्म, ब्रह्म तिची माया, अंग आणि छाया जयापरी. म्हणून सीताराम राधे कृष्ण, अहो ही शक्ती आहे परमात्म्याची प्रत्यक्ष, न सोडणारी शक्ती परमात्म्याला सोडत नाही. दत्तगुरूंच्या अवतारामध्ये प्रत्यक्ष अनघा स्वरूपामध्ये आहे भगवंताची शक्ती. आणि पाहायला गेलं तर दत्तगुरूच्या मागं उभी असणारी कामधेनू ही प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे. कुठं म्हणे सोडून गेली मला ती. म्हणजे तुम्ही नरनारायणाचा अवतार घेतला, हाही अवतार ब्रह्मचार्याचा आहे, त्याच्यात कुठं आहे बरं ही लक्ष्मी. म्हणजे नरनारायणाचा अवतार घेतला, त्या नरनारायणानं हिमाच्छादित प्रदेशामध्ये तप करायला चालू केलं आणि त्यांच्या अंगावर बर्फ पडू लागला, ही लक्ष्मीला सहन झालं नाही. आणि म्हणून यांच्या अंगावरचा बर्फ थांबवण्याकरता ती बद्री वृक्षामध्ये प्रगट झाली आणि भगवंताच्या अंगावर तिनं बर्फ पडू दिला नाही. म्हणजे कुठं सोडलं त्या अवतारात सुद्धा तिनं मला, त्याही अवतारामध्ये माझ्यासोबत आहे. मग मात्र आता या ठिकाणी म्हटले एखाद्या वेळेला तुमच्या बोलण्याचं देवा खंडन होते. म्हणजे कधी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता या महाविष्णूचा अवतार प्रत्यक्ष जर ज्ञानेश्वर माऊली असतील तर ज्ञानेश्वरांचा अवतार ही ब्रह्मचार्याचा अवतार. आता ज्ञानेश्वरांच्या अवतारामध्ये लक्ष्मी कुठं, तर दाखले साधू संतांच्या मुखातून येतात. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अव हे सोन्याच्या पिंपळाच्या स्वरूपामध्ये दारात प्रत्यक्ष लक्ष्मीच आहे, दुसरं कोण आहे. सह्याद्री खंडामध्ये आळंदीचं महात्म्य सांगत असताना व्यासांनी नमूद केलेलं आहे की कृत त्रेता द्वापर कलियुगाच्या अंती प्रलय होतो आणि ही 71 चौकड्यांची कडी ज्या वेळेला होते, कल्पाच्या अंती महाप्रलय होतो. कल्पांच्या अंती महाप्रलय होणारा त्यावेळेला विश्वाची जेवढी संपत्ती आहे ही संपत्ती कोणाची आहे. वास्तविकता तुमचं सोनं तुमचं आहे का, माझं म्हणतोय. पण मी मेल्यानंतर मुलाचं होतं, मुलानेही त्याच्याजवळ ठेवलं नाही, त्यानंही त्याच्या मुलाकडे दिलं. त्याच्या मुलाला अडचण आली, त्यानं सावकाराकडे दिलं, सावकारानं त्याच्या मुलाकडे दिलं, त्यानं दुसऱ्याला विकलं. इथंच राहिलं का नाही सगळं. म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे म्हटले. कुबेराचं धन म्हणजे सगळी विश्वातली संपत्ती कुबेराची. मग महाप्रलयाच्या अंती कुबेर ही सगळी संपत्ती कुठं ठेवतोय, तर सह्याद्री खंडात व्यासांनी दाखले दिले. हे कृतयुगामध्ये हे अलंकापुरी नावाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सुवर्ण पिंपळ आज ज्या ठिकाणी उभा आहे ना, या सुवर्ण पिंपळाच्या मुळ्याच्या खाली प्रत्यक्ष या विश्वाची प्रलयाच्या अंती संपत्ती सगळी त्या सोन्याच्या पिंपळाच्या खाली कुबेर जतन करून ठेवतो. आणि हे फक्त मलाच माहिती आणि मी काय तुम्हाला सांगणार नाही. तर विषयच बदलूया. नंतर लोक आता आळंदीला वाऱ्या करायला जाणार नाहीत, ती काय हेच घेऊन पारच घेऊन जातील. ही सगळी विश्वातली श्रीमंती कुठे लढवली जाते, कुबेराची श्रीमंती त्या सोन्याच्या पिंपळाच्या खाली. आणि सुवर्णाचा पिंपळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी उभी आहे. म्हणजे इतकी आतुर झाली की माऊलींच्या जन्माच्या आधी प्रगट झाली. आणि 108 अवतार माऊलींचे सांगितले, त्या प्रत्येक अवतारामध्ये सोन्याच्या पिंपळाच्या स्वरूपामध्ये दारात उभी आहे ती दारामध्ये. म्हणून सोडलं कुठं तिनं मला, अजिबात सोडलं नाही. अरे तुमची पत्नी तुम्हाला जर सोडणारी तर तिच्यावरती तुम्ही एवढं प्रेम करता, माझी बायको मला न सोडणारी, मी तिच्यावर किती प्रेम करावं. पण उद्धवा खरं तुला सांगतोय की तिच्याही पुढे जर भक्त आला तर तिलाही मी डावलतो, प्रत्यक्ष डावलतो. भृगु ऋषी लात मारायला आले त्यावेळेला ही लक्ष्मी छातीजवळ बसलेली होती. लगोलग भगवंतानं लक्ष्मी बाजूला सारली. ती मी या लक्ष्मी डावलुनी केली परोती, फेडुनी कौस्तुभ घेतिला हाती, उघडली वक्षस्थळाची व्याघाती चरण रजा, ती पाऊलाची अजूनी मुद्रा, मी हृदयी वाहे गा सुभद्रा. अर्जुनाला सांगतात भगवान, म्हणजे ऐक, मी भक्ताची लाथ खाण्याकरता माझ्या छातीजवळ असणारी लक्ष्मी बाजूला केली आणि भक्ताची लाथ खाल्ली. एवढे हरीचे दास मला प्रिय आहेत, एवढे. आणि ह्यांना दास म्हणायचं, हे भक्त म्हणजेच हरीचे दास. हरितैसे हरिचे दातो, हरितैसे हरिचे दातो, हरितैसे हरिचे दातो, नाही तुला
तैसे हरीचे दातो हरी तैसे हरीचे दास. आणि म्हणून प्रत्यक्ष हरीच्या दासापुढं लक्ष्मी म्हणजे पत्नी सुद्धा बाजूला सारलेली आहे. पत्नी सुद्धा इतका भक्त मला आवडतो म्हटलेला आहे, इतका आवडतो. आणि याचा दाखला देताना बघा, एखाद्या वेळेला पत्नीला बाजूला सारतो, पत्नीला कधी कधी किंमत पत्नीची कमी करतो, पण भक्ताचा महती त्या ठिकाणी सांगतो. यालाही दाखला एका भागवत पुराणातला आलेला आहे बघा, की एकदा नारद महर्षी त्या द्वारकेमध्ये येतात आणि सगळ्या 16,108 भगवंताच्या पट्टराण्या ज्यांनी ठरवलं तर नारद महर्षी तुम्ही आलाच आहात तर मग आता कीर्तन होऊन जाऊ दे, नाहीतर सहजासहजी बुवा आलायच घरामध्ये, कीर्तन करून जावा म्हणे. कुठं जातात ते? ठीक आहे म्हणे, कीर्तन करतो, पण कीर्तन ऐकायला सगळ्या देवाच्या पत्न्या आल्या पाहिजेत म्हटलं. आल्या सगळ्या देवाच्या पत्न्या. कीर्तन ऐकण्याकरता भगवंताच्या सगळ्या पत्न्या आल्या आणि कीर्तनाचा विषय नारद ऋषीनं दानाचा घेतला. आणि काय दान केल्यानं काय काय प्राप्त होतं याचं सविस्तर वर्णन सांगायला लागला. आणि सांगितलं म्हणे, ऐका भगवंताच्या पत्न्यांनो, म्हणजे जर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये सुंदर व्हावा असं वाटत असेल ना, तर ह्या जन्मामध्ये सुवर्णदान करा. जर तुम्हाला निरोगी व्हावं वाटत असेल, कांती निर्मळ व्हावी असं जर वाटत असेल, तर या जन्मामध्ये चंदनदान करा. जर तुम्हाला एखाद्या राजाची राणी व्हावी असं वाटत असेल, तर मग तुम्ही भूमिदान करा असं सांगितलं. आणि मग सुवर्णदान, चंदनदान आणि भूमिदान या सर्वांचा विधी सांगत असताना, हे दान केल्याच्या नंतर पुढच्या जन्मात हे प्राप्त होईल, हे दान केल्याच्या नंतर हे प्राप्त होईल. कीर्तन झाल्याच्या नंतर सत्यभामा उठली आणि सत्यभामा नारदाला म्हणते, नारद महर्षी, तुमचा सगळा विषय मी ऐकला, आता मला सांगा, जर मला आत्ता या जन्मात जो कृष्ण परमात्मा पती स्वरूपात लाभलाय तोच जर पुढच्या जन्मात पाहिजे असेल तर ह्या जन्मात मी काय दान करावं तेवढं सांगा. त्यावेळेला नारद महर्षी सांगतात की असं वाटतंय ना तुला की या जन्मातला पती पुढच्या जन्मात मिळावा? हा, तेच वाटतंय मला. मग या जन्मात नवराच दान करायचा. काय म्हटले? या जन्मामध्ये नवराच दान कर म्हटली तुझा. मग नवरा दान करण्याकरता संकल्प सत्यभामेनं सोडला नारदाच्या हातावरती. मंत्रोच्चार झाले आणि कृष्णाचं दान दिलं. कुणी? सत्यभामेनं नारदाच्या हातावरती कृष्णाचं दान दिल्याच्या नंतर मग त्यावेळेला परमात्म्याकडे लगोलग गेले म्हणे. नारद ऋषी लगोलग गेले, असं पलंगावर पडलेले, देवा, ए देवा देवा, ते डोक्यावरचा मुकुट काढ. म्हणजे काय झालं? काय झालं? आता माझ्या घरात गडी कोण नाही, ढोरं राखायला कोण नाही, तुझ्या बायकोनं तुझं दान केलंय मला, आणि चल मी तुला गडी म्हणून नेतोय. काढतो मस्तकावरचा मुकुट. आता तू मालक आणि मी नोकर राहिलेला नाही, मी मालक आणि तू नोकर, तू माझा आता दास झालेला आहेस म्हटले. काढते सगळं मस्तकावरचं. भगवंतानं मस्तकावरचा मुकुट काढला. ते रत्नांचे, ते रत्नजडित शाल वगैरे गळ्यामध्ये काही सुद्धा ठेवायचं नाही, ते सुद्धा काढून हातात दे माझ्या, ते सुद्धा भगवंतानं दिलं. म्हणजे आता पितांबर सुद्धा फेडू का? नाही, पितांबरही फेडावा लागेल, कारण हा पितांबर म्हणजे काय, सूर्याची कांती झळकणारा पितांबर आहे. मी दिलेलं वलकर वस्त्र नेसायचं. भगवंतानं वलकल वस्त्र नेसलं आणि मग मात्र भगवंताला घेऊन नारद महर्षी त्या द्वारकेतनं निघू लागले. दिंडी निघाली, ज्ञानबा तुकाराम. ती दिंडी पुढं जात असताना मग त्यावेळेला नारद महर्षी कीर्तनकार पुढं आणि हे माग. आता सावळा सुकुमार, आता मस्तकावर मोरांचा पीस नाही, गळ्यात अलंकार नाही, काय नाही, त्या सगळ्या भगवंताच्या बायका बघू लागल्या. ते म्हणजे कीर्तनकाराच्या मागनं जे निघाले ट्रॅक्टरवर त्याला कुठेतरी बघित त्याला दिसतोय. म्हणजे कोण ग बाई हा? तर म्हणू लागले, कोण काय? म्हणजे आपलाच नवरा आहे. म्हणजे काय झालं? कीर्तनकाराला म्हणजे नारद महर्षीला म्हणू लागल्या, काय झालं, तुम्ही आमच्या मालकाला कुठं नेताय? मालक? आता हा मालक राहिला नाही म्हणे, माझा दास झालाय, अजिबात आता मालक राहिलेला नाही. मग काय झालं? तर सत्यभामेनं नवऱ्याचा संकल्प माझ्या हातावर तुमच्या सोडला म्हणे. म्हणजे एकीनं सोडलेला असेल, आम्ही 16,000 आहेत ना, बाकीच्या उरलेला म्हणे, एकीनं सोडला काय आणि तुम्ही बाकीच्यांनी सोडला काय? नवरा तर एकच आहे ना, बायका अनेक असतील, पण नवरा एकच आहे ना. म्हणून संकल्प पूर्ण झाला आणि याचं दान मला प्राप्त झालं. सगळ्या पत्न्या विनंती करू लागल्या, म्हणू लागल्या की देवा आम्हाला याच्यातनं मुक्त करा, आणि काय दान केल्याच्या नंतर मग तुम्ही पुन्हा याला मुक्त करसाल तेवढं मला सांगा. नारद महर्षी सांगतात, असं? मग एक काम करा,
याची तुला करूया आणि याच्या तुलेमध्ये जेवढं सोनं बसतंय हे सगळं सोनं तुम्ही आणून मला द्या. सोनं द्या म्हटले मला सगळं आणून. सोनं आणून द्या म्हटल्याच्या नंतर द्वारकेत काय सोन्याला कमी होती. असा मोठा तराजू केला. एका पारड्यामध्ये भगवंताला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये प्रत्येकीनं मग बुट्टीनं सोनं आणायला चालू केलं. प्रत्येकजण सोन्याचा भार भारंभार सुवर्ण देऊन भगवंताची तुलाच होईना. तिळ मात्र सुद्धा भगवंताचं पारडं वर जाईना. पर्वताचा ढीग झाला तर सोन्याचं पारडं खाली येईना. म्हणजे सगळ्या जणी आल्या का? म्हणजे कोण राहिले का अजून? नारद महर्षी विचारतात. म्हणजे सगळ्या एकमेकींच्याकडे बघू लागल्या, कोण राहिलं कोण राहिलं कोण राहिलं. म्हणजे सगळ्या जणी आल्या. हा म्हणजे सगळ्या जणी आल्या. मगाशी पंक्तीला होत्या त्या आल्या का? सगळ्या म्हणाल्या हा त्या सुद्धा आल्या. 2-4 जणी आगावच आल्यात देवा म्हणाले. असं बरं ठीक आहे. अजून कोण राहिली का बघा. मग सगळ्या जणी एकमेकींच्याकडे बघू लागल्या. मग म्हणायला लागल्या हा म्हणजे एक राहिली. कोण राहिली? रखमाबाई राहिली. कोण राहिली? रखमाबाई राहिली. बघा जाऊ म्हणाले कुठं राखुंडी लावत बसली आहे ती. सगळ्या पत्न्या उठल्या भगवंताच्या आणि त्या रुक्मिणी जवळ गेल्या आणि त्या रुक्मिणीला म्हणू लागल्या, रुक्मिणी हा रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठाची चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठाची चला. आता सगळ्या जणी रुक्मिणीजवळ आल्या. बघा पत्नी सुद्धा डावलून भक्ताला किती महात्म्य देतो याच्याकरता दृष्टांत सांगतोय. सगळ्या जणी रुक्मिणीकडे आल्या आणि रुक्मिणीला म्हणू लागल्या, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला. रुक्मिणी म्हणू लागली काय झालं बाई काय झालं? म्हणे ऐकून सखये ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंग पाणी उठा की चला. म्हणजे आता मुक्त करून घेण्याकरता म्हणजे सगळ्यांनी एक पण केला. पण एक केला अवघ्या मिळूनी भारंभार सुवर्ण देऊनी उठा की चला. म्हणजे सोन्यानं त्याची तुला होईना बाई म्हणाले. मग रुक्मिणी मनात विचार करते म्हणजे सोन्यानं तुला होणार नाही बाई त्याची म्हणाले. मग आता बायकांना हा आपल्या किंमत कमी करणार आहे आणि भक्तांची महती वाढवणार आहे. मला याची लीला कळलेला आहे. म्हणजे याचं सोनं जरा वेगळंच आहे. सोनं वेगळंच आहे याचं. रुक्मिणी उठली आणि उठलेली रुक्मिणी भावशुद्ध अंतकरणानं तुळशी मातेजवळ गेली आणि तुळशीला प्रदक्षिणा मारली. प्रदक्षिणा तुळशीला मारली. तुळशीच्या पुढं तिनं पदर पसरला आणि तुळशीला म्हणू लागली की बाई आम्ही तर फक्त या जन्मामध्ये त्याच्या भार्या झालो. तुझं तर वर्षाला त्याच्या संग लग्न होतंय. वर्षाला तू त्याच्यासोबत रचतेस. वर्षाला तू त्याची पत्नी होतेस. तुझाच पती मुक्त करायचा असं ठरव आणि एक काम कर बाई म्हणा लागले. काय कर? म्हणजे भक्ताला कसा परमात्मा डावलतो तेच बघते म्हणू लागले. आणि फक्त एक कर, तुझं तुळशीचं एक पत्र माझ्या पदरात घाल म्हणाले. एकच पान तुझं माझ्या पदरात घाल. हे बघा ज्या झाडाला आपण पाणी घालत नाही त्या झाडाची पानं फळं तोडायचा अधिकार आपल्याला नाही. आपण पाणी घातलं पाहिजे मगच ते झाड वाढलं पाहिजे. त्याला आलेली फळं फुलंच तोडायचा अधिकार आपल्याला. नाहीतर उगाच वॉकिंगला सकाळी उठल्याच्या नंतर जाते 5 वाजता गेल्याच्या नंतर ते नाईट पॅन्ट टी शर्टमध्ये जेवढी भरतील तेवढं फुलाचं बहर आलेलं एखादं झाड दिसलं की उपटलीच फुलं. मग तीच फुलं बायकोकडे द्यायची. बायकोकडे दिल्यानंतर म्हणायचं हा यानं देवारा सजवू. मग देवारा सजवल्याच्या नंतर मग त्याचा फोटो काढायचा आणि देवाराचा फोटो स्टेटसला लावायचा. परमात्मा म्हणतोय ही दुसऱ्याची चोरून आणलेली फुलं मला फुलं वाटत नाही. माझ्या पुढं कोळसा टाकला असं मला वाटतं.
म्हणून ज्याला आपण पाणी घालत नाही ना त्याची पानं फुलं तोडायचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. अहो म्हणायला माणसं सहजासहजी म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी कशाचे अधिकारी? मोक्षाचे अधिकारी. आता मला सांगा, हे हलक्यात एवढं प्रमाण घेऊन चालत नाही. एका माणसाला जाळायला किती मन लाकडं लागतात? किती मन? 7 मन 5 मन 5 मन किंवा म्हणजे 5 मन धरा, कमीत कमी 5 मन लाकडं एका माणसाला जाळायला लागतात. त्या 5 मनाची व्यवस्था तुम्ही करून ठेवलेली आहे का? किती झाडं कुणी कुणी लावली मला इथं सांगा. किती झाडं तुम्ही लावली, त्या झाडाचं संगोपन केलं, ती झाडं तुम्ही वाढवली आणि म्हणून अपेक्षा करता की माझं मड त्या लाकडात जळावं म्हणून. अहो या जीवानं अजून मेल्यानंतर लाकडाची व्यवस्था लावलेली नाही. उगाच छातीला हात ठोकून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. एवढा मोक्ष साधा आहे, लाकडाची व्यवस्था लावा दे बाबा. तुका म्हणे मोक्ष देखील कळसार. कळस बघितल्यानंतर मोक्ष म्हणजे, कळस म्हणजे काय? तेवढ्या उंचीचा परमार्थ. कळस स्थानाचा परमार्थ करावा लागतो न मग मोक्ष मुक्तीच्या संकल्पना आहेत. कारण नुसता गेल्याच्या नंतर हे महिन्याला जातोय आलोय बरं का, मग घरला यायचं. काही काही जण तर छातीवर हात ठोकून सांगतात असं, नवमीला जातोय पौर्णिमा करूनच खाली गावात येतोय मगच पताका ठेवतोय. हे सांगतोय कधी? 75ला. 75ला सांगतोय की 25 वर्षापासून माझी वारी चुकलेली नाही. म्हणजे याची वारी झाली कधीपासून चालू? 50 पासून. आता ज्या वयात वारी करण्याशिवाय तुला पर्यायच राहिला नाही त्या साधनेचा काय उपयोग आहे का? साधना कधीची सांगावी? 25 वर्षाचं तरुणबांड असावं, लग्न यावं आणि ते लग्न आषाढात असावं. त्यानं पाहुण्यांना म्हणावं आषाढात लग्न घ्यायचं नाही, तुळशीचं लग्न झाल्यानंतर, कार्तिक मास संपन्न झाल्यानंतर लग्न घ्या माझं. का? माझी वारीमध्ये येते, माझ्या वारीमध्ये मी लग्नाकरता माझ्या वारीत मी खंड पाडणार नाही. त्याला म्हणायचं साधक. ज्या वेळेला अंगात रग असते ना, ही मस्ती ज्या वेळेला अंगात असते त्यावेळेला जर व्यासपीठावर उभा राहिला तर त्याला म्हणायचं साधक. नाहीतर अंगातली मस्ती जिरली आणि मग पताका हातात आली. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बल प्रज्ञा जिरून जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. वडील म्हणून ज्यांना आपण नमस्कार करतोय, म्हणजे ही वडील माणसं कोण आहे? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बल प्रज्ञा जिरून जाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणणे. याला एक दृष्टांत दिलेला आहे बघा. म्हणजे तरुणपणात केला जाणारा परमार्थ आणि अंगामध्ये विषयासक्ती उरलीच नाही त्यावेळेला बायकोच घरात तोंड बघत नाही, त्यावेळेला वारी करण्याशिवाय पर्यायच नाही का? ही साधना काय सांगायची? 25 वर्षामध्ये सांगावं माणसानं. नवमीला जातोय आणि पौर्णिमेला हाय कोण असा? 25-30 वर्षाचं कोण हाय का की नवमीला जातंय मग पौर्णिमेला काय करतंय? पताका खाली ठेवतंय. नवमीला जाणारी आणि पौर्णिमेला पताका खाली ठेवणारी ही सगळी 70-75ची. का? त्यावेळेला घरात तुमचं मनच रमत नाही, त्याला आता करायचं काय? आणि म्हणून साधक वृत्ती कधीची असावी? साधक वृत्ती ज्या वेळेला असा काम अंगात संचारलेला असतो, ज्या वेळेला विषयासक्ती अंतकरणामध्ये असते आणि 25-30 असं तरुणबांड असावं, त्यानं काम क्रोधादी विकारांना आवरून त्याच्यातनं परमार्थ साध्य करावा तर त्याला साधक म्हटलं जातं. तर तो साधक आहे, अन्यथा नाही. म्हणून बघा, सकाळी उमललेली कळी बाई केसात घालते. ती उमललेली कळी सूर्य जसा उदयाला होत जातो तसं ती कळीच्या त्या पाकळ्या अशा फुलत जातात. मध्यान्ह सूर्य आल्याच्या नंतर ते फुल टवटवीत दिसतं, पण जशी जशी संध्याकाळ होते त्यावेळेला त्या बाईच्या केसातलं ते फुल याच्या पाकळ्या कोमेजतात आणि कोमेजलेल्या पाकळ्यांकडे तिचं लक्ष जातं. ती हातानं चापसते तर पाकळ्या कोमेजल्या. तिला वाटतं की हे फूल आता माझ्या केसांना शोभा देत नाही. सकाळी आनंदानं घातलेलं फूल संध्याकाळी मावळलं म्हणून तिनं केसातनं काढलं, खाली टाकलं आणि पायातल्या सँडेलनं तुडवलं. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. आणि म्हणून जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि म्हणून सांगितलं, म्हणून आपण व्यवस्था आपली करावी. ज्या झाडाला आपण पानं फुलं तोडण्याचा अधिकार नाही, ज्याला आपण पाणी घालत नाही. रुक्मिणी माता मागून घेते, मागून रुक्मिणी मातेनं पुष्पपत्र घेतलं. ते तुळशी मातेने एक पत्र हातामध्ये तिच्या दिलं. ते पत्र घेऊन त्याच्यावरती बुक्का तिनं लावला, सुपामध्ये ते तुळशीचं पान ठेवलं आणि भगवंताला दाखवलं.
पत्नींची किंमत कमी करशील देवा, पण आता भक्ताला डावलं पुढं जा, बघतेच मी कसा जातोस ते. आणि तुळशी पत्र जसं भगवंतानं बघितलं त्यावेळेला भगवंत म्हणतोय की आता माझी तुला झाली बाबा. आणि सगळं सोनं काढा ग म्हणे ते. आणि सगळं एका पारड्यातलं सुवर्ण काढलं, सगळं सोनं काढलं आणि त्या सोन्याचा ढीग जो साठलेला होता त्याच पारड्यामध्ये एक तुळशी पत्र फक्त ठेवलं, दाखला दिला, माधव झाला बरोबरीचा उठा की चला. माधवाची आणि प्रत्यक्ष त्या एका तुळशी पत्राची तुला बरोबर झाली. तुळशी ही भगवंताची भक्त आहे, वृंदा भगवंताची भक्त. म्हणून परमात्मा सांगतो उद्धवा, एखाद्या वेळेला स्त्री मला तितकी आवडणार नाही तिच्या पुढे जर माझा भक्त आला तर. आणि माझं स्वतःचं स्वरूपही मला आवडत नाही तितकं जेवढं मी भक्तावर प्रेम करतो. माझं स्वरूप पाहायला गेलं तर सच्चिदानंद असणारं स्वरूप. मी कधी आईच्या गर्भात प्रवेश करत नाही गर्भामध्ये आईच्या. मी एक असा दाखला दिलेला होता परवा, नारायण माळी सरांनी टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये दशरथाचा जन्म कसा दिला आणि राम अवतार गर्भातनं झाला नाही त्याला एक असं प्रमाण दिलं. आणि आपल्याच भागातल्या काही कीर्तनकारांनी त्याच्या खाली मला दाखले दिले होते. दाखले दिले, ते दाखले कसे दिले, नामदेव महाराजांची प्रमाणं दिली की कुलगुरु वसिष्ठ सांगेन रूपवारा आसती गरो धरा तुझी एकांता. ही 4-5 प्रमाणं आलीत, मला ते व्हिडिओ बघा. 4-5 प्रमाणं त्यानं दिली. ही सगळी माणसं मी शोधून काढली आणि 10-12 पानं अशी पाठवली की त्यांची मस्तीच जिरली. भगवंताचं प्रागट्य आहे. भगवंत कधी गर्भातनं जन्म घेत नाही. कुलगुरु वसिष्ठ सांगेन रूपवरा आणि आसती म्हटलंय, आसती गरोधरा तुझी या कांता. याच्यामध्ये परमात्मा आभासित स्वरूपामध्ये गर्भात आहे. तो जर गर्भात प्रवेश केला, 9 महिने आपल्यासारखा जर राहिला आणि मातेच्या योनीतनं आपण जशी येतो तसा जर आला तर नाशिवंत झाला परमात्मा. नाशिवंत हे यांना कळत नाही. नाशिवंत झाला तो परमात्मा गर्भात कसा वास करेल? अजिबात परमात्मा गर्भात वास करत नाही. आपण जसं गर्भात वास करतो तसं परमात्म्याचा गर्भात वास नाही. मग गर्भात काय आहे? गर्भामध्ये फक्त अंश रूपानं त्या परमात्म्याचा आभास आहे. आभासित वृत्तीनं गर्भ वाढत गेला आणि वास्तविकता परमात्मा प्रगट झाला, योनीतनं बाहेर आईच्या आला नाही. का? तो म्हणतोय माझं स्वरूप मला आवडतंय म्हणून. आईच्या गर्भात काय आहे? मलमूत्रादी विकार, मलमूत्रादी ह्या सगळ्या गोष्टी, हाडं, मांस, मल, मूत्र या सगळ्यांमध्ये मी राहू का? अजिबात नाही. जीव जसा राहतो तसा मी अजिबात राहत नाही. म्हणून मातेचा विटाळ अमान्य करतो तो. जीवाचा जन्म सांगितला, संतांचा अवतार सांगितला आणि देवाचं प्रागट्य सांगितलं. भगवंत प्रगट होतो आणि म्हणून अयोनी संभव, त्याच अभंगामध्ये शेवटचं प्रमाण यांना दिसलं नाही. अयोनी संभव प्रगटला राघव. कसा प्रगट झाला? अयोनी संभव प्रगट. आणि भगवंताचा जन्म नसून भगवंताचं प्रागट्य आहे. म्हणून आळंदीमध्ये बघा काही काही हुशार माणसं अशी होती, विद्वान माणसं. राम जन्मला अगं सखे राम जन्मला, हे मी रामायण गात असताना एकदा प्रमाण दिलं होतं. त्यावेळेला त्यावेळेला अधिकारी संपन्न माणसं मला म्हणाली होती कथा झाल्याच्या नंतर, म्हणाली बुवा राम जन्मला अगं सखे राम जन्मला हे प्रमाण अजिबात याच्यानंतर घेऊ नका. म्हणजे का घेऊ नका? राम कधी जन्माला येत नाही आणि तो जर जन्माला आला तर आपल्यासारखा नाशिवंत झाला. आणि म्हणून भयप्रगट कृपाला हे प्रमाण घ्या म्हणे तुलसीदासांचं. पण जन्मला असं प्रमाण घेऊ नका. देवाचा कधी जन्म नाही. जन्म जीवाचा आणि अवतार संतांचा आणि देवाचं प्रागट्य सांगितलेलं आहे. प्रगट होतो परमात्मा. का प्रगट होतो? आईच्या गर्भातला विटाळा अमान्य करतो तो. एवढा मी म्हणे स्वतःला आवडतो. पण ज्या वेळेला बघा भक्ताच्या धर्मपत्नीला गर्भवतीच्या गर्भप्रसूतीच्या कळा सुटल्या जातात, त्यावेळेला या हरीच्या दासाच्या पत्नीचा ते कोडं सोडवण्याकरता प्रत्यक्ष परमात्मा हरीचा दासाची पत्नी म्हणजे चोखामेळाची धर्मपत्नी हिचं बाळंतपण करण्याकरता वहिनी उघडा दार. पोटाची बहिणा, पोटाची बहिणा झाला पोटाची बहिणा. Oh,
अहो जो परमात्मा विटाळ अमान्य करतो प्रत्यक्ष आपल्या आईच्या गर्भातला म्हणून अयोनी जन्म घेतो प्रगट होतो, पण हाच परमात्मा भक्ता करता काय करतो तर भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. आणि त्यावेळेला विटाळ अमान्य केला का हो? अजिबात अमान्य केला नाही. परमात्म्यानं चोखोबाराच्या धर्मपत्नीचं बाळंतपण केलं. विटाळ अमान्य केला की या ठिकाणी विटाळाला भगवंताचा स्पर्श झाला आणि कर्ममेळाचे बाळोते भगवंतानं धुतले. हे कुणा करता? फक्त हरीचा दास ज्यानं सर्वस्वाचा त्याग करून माझ्या प्रती भाव समर्पित केला. आणि म्हणून हे हरीचे दास हे भक्त म्हणवणारे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या सगळ्यांना डावलून जर परमात्म्याचा आमच्यावर एवढं प्रेम आहे तर मग आम्हाला भय कशाचं अभंगाच्या हरीचा दास काय, हरीचा दास काय, हरीचा दास काय, हरीचा दास काय. हातानं टाळी सर्वांनी वाजवा. तुम्ही म्हणा सिंगल म्हणा, जास्त गावचे सिंगल, त्यानंतर कोणाची वाडी. अमरच्या दासा काही, 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 अमरच्या दासा काही. Amar
भगवंताचा भक्त मांडलेला आहे. आणि म्हणून परमात्मा जर सांगत असेल की या सर्वांच्या पेक्षा मी या भक्तावरती इतकं प्रेम करतो, म्हणून अत्याधिक प्रेम जर मी या भक्तावर करत असेल तर त्या भक्ताला मी एकटा कसा सोडेल. मी त्या भक्ताला अजिबात एकटं सोडत नाही. त्याला जर संकट आलं तर त्या संकटाच्या प्रसंगी वास्तविकता आशी भाव ठेवणाऱ्या हरीच्या दासाला त्रिलोकातलं कोणतंही दुःख येऊ द्या, त्या दुःखाचं भय वाटत नाही. म्हणजे काळाचं दुःख आलं तरी भय वाटत नाही का? वाटत नाही. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. दासांचं कर्तव्य आहे, देहाला खायला जरी काळ आला तरी आम्ही भजनात तल्लीन असता. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. नाशिवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग मोडू नये. आणि म्हणून देव उभा मागे पुढे, आमच्या पुढं आणि आमच्या माग प्रत्यक्ष सगुण स्वरूपातला परमात्मा उभा आहे. आणि म्हणतो द्रौपदीच्या माग होता, अर्जुनाच्या पुढे होता. आता बरेच दाखले आहेत, पण एक दाखला फक्त देऊया की जो तुम्ही ऐकलेला नसेल. त्या अभंगावर दृष्टी पडली की नाही माहिती नाही. तुकोबारायांचा एक अभंग आहे की भगवंत जीवावरती म्हणजे आपल्यावरती नाही, की भगवंत नामस्मरण करणाऱ्या पशुवरती सुद्धा किती कृपा करतो, किती भगवंत सातत्यानं त्यांच्या मागे पुढे उभा आहे. याच्याकरता एक अभंग तुकोबारायांचा आहे बघा. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, आला दुराचारी पारधितो. गाथीतलाच आहे ना अभंग, यामध्ये दृष्टांत दिलेला आहे. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, म्हणजे एका वृक्षावरती पक्षी व्याल्या. आला दुराचारी पारधितो, त्या ठिकाणी एक दुराचारी पारधी आला. वृक्षाची या माथा ससाना सोडिला, बाण तो लाविला धनुष्यासी. उडून या जाता ससाना मारिल, बसता विंधिल पारधी हा. तये काळी तुझ पक्षी आठवती, धाव घे श्रीपती माय बापा. ऐकून या धावा तया पक्षियांचा, धरिला सर्पाचा वेश वेगी. डंखुनी पारधी भूमीसी पाडिला, बाण तो लागेला ससान्यासी. ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा, होसील कोवसा संकटीचा. तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची ये वाणी वर्णवेना. याचा दृष्टांत असा दिला. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, पक्षीने व्याल्या. तिथं एक पारधी आला. त्या पारध्यानं काय केलं, पक्षिणींना पकडण्याकरता जाळं असं केलं की वृक्षाच्या मस्तकावर वृक्षाची या माता ससाना नावाचा पक्षी सोडला आणि बाण धनुष्याला लावला. मग त्या पक्ष्यांना कळेना, उडून या जाता ससाना मारिलं. जर उडून जायचा प्रयत्न केला तर ससाना धरून टाकेल, आणि जर बसून राहिलो तर बसता विंधिल पारधी हा. मग आता काय करायचं, त्या पक्ष्यांनी पांडुरंग परमात्म्याचा धावा केला. तये काळी तुझं पक्षी आठवती, धाव घे श्रीपती माय बापा. आणि त्या पक्ष्यांचा धावा परमात्म्यानं ऐकला. ऐकून या धावा तया पक्षियांचा, आणि धरिला सर्पाचा वेश वेगी. सापाचं रूप भगवंतानं धरलं आणि तक्षणी त्या ठिकाणी प्रगट झाला. डोळ्याचं निमिषही पालटलं नाही, धावा ऐकला आणि तक्षणी त्या ठिकाणी प्रगट झाला. आणि बाण सोडणार तो पारधी, एवढ्यात डंख मारला पारध्याच्या पायाला. पारध्याच्या पायाला असा डंख बसला. पारधी कोलमडत भूमीवर पडला, पण बाण लावलेला होता आणि त्यानं नेमका बाण सुटणार याच्यावर भगवंताचा दंश झाला. आणि पडता पडता तो बाण सुटला, आणि सुटलेला बाण मस्तकावर वृक्षाचा जो ससाना मातलेला पक्षी होता त्या ससाण्याला लागला. म्हणजे काय केलं, डंखुनी पारधी भूमीसी पाडिला आणि बाण तो लागेला ससाण्यासी. ऐसा तू कृपाळू आपुलिया दासा. याला दास्यत्व म्हणायचं. असं कृपा भगवंत आपल्या दासावरती करतो. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय. जशा पद्धतीनं भक्ताला संकट आहे तशा पद्धतीनं होतं. वरदान आहे हिरण्यकश्यपूचं. आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, सजीवाकडनं नाही, निर्जीवाकडनं नाही. आता साधायचा कुठे याला प्रश्न पडला ना. म्हणून भक्ताला छळणारा आता याला साधायचा कसा, तर परमात्म्यानं मग तो मांडीवर धरला. म्हणजे ऐक म्हणे विधात्यानं मागितलेलं वरदान. म्हणजे ऐक, तू वर नाहीस का खाली नाहीस. दैसा केला तैसा होय. जसं भगवंतानं जशी भक्ताला सोडवणूक भगवंत करतो. आता या हिरण्यकश्यपूच्या वरदानातनं एक मागोवा परमात्म्यानं काढला. वर नाहीस खाली नाहीस बघा, मांडीवर अंतरी आहेस. तू घरात नाहीस का बाहेर नाहीस, उमऱ्यावर तुला धरलेला आहे. तुझं मरण अस्त्रानं नाही का शस्त्रानं नाही, मी नखानं फाडणार. तू म्हणत होतास ना सजीवाकडनं नको, निर्जीवाकडनं नको. नख वाढतात म्हणून सजीव म्हणायचं, पण कापल्यानंतर वेदना होत नाही म्हणून निर्जीव म्हणायचं. म्हणून वाढतात म्हणून सजीव, पण कापल्यावर दुःख देत नाहीत म्हणून निर्जीव.
म्हणून नख सजीवही म्हण नाहीत आणि नख निर्जीवही नाहीत. अस्त्रानं नाही का शस्त्रानं नाही, मी नर नाही का नारी नाही, मी पशु नाही का देव नाही, मी जीव नाही का गंधर्व नाही. मग सांगितलं आणि ह्यानं मागितलं होतं 12 महिन्यातल्या एकाही महिन्यात नको. आता काढायचा कुठे याला, याचा काटा नेमका काढायचा कसा नाही, याच्याकरता येणारा पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना 13वा घालायला लागला. म्हणून जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुकोबाराय म्हणतात असं जर परमात्म्यावर भाव दिला आणि हा परमात्मा आपल्या मागं पुढं सदैव जर उभा असेल तर आपल्याला नाम घ्यायला अडचण काय, ते अभंगाचं शेवटचं चरण. तुका मान सुखे तुका मान सुखे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज